समजा तुम्ही एका मोठ्या शहराचे पोलीस अधीक्षक आहात. शहरातून एका Z+ सुरक्षा असलेल्या अतिमहत्वाच्या नेत्याचा ताफा जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तुम्ही सर्व रस्ते सील केले आहेत आणि झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल लागू आहे. अचानक बॅरिकेड्सवर एक रुग्णवाहिका येऊन थांबते, जिच्यात एक अत्यवस्थ रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहे. वायरलेसवर व्हीआयपीच्या सुरक्षा प्रमुखांचा कडक आदेश येतो. कोणत्याही परिस्थितीत ताफा थांबू नये. रस्त्यावर एकही गाडी येता कामा नये. एकीकडे देशाच्या मोठ्या नेत्याच्या सुरक्षेचा अत्यंत संवेदनशील प्रश्न आणि दुसरीकडे एका सामान्य माणसाचा जीव. प्रोटोकॉल पाळला तर रुग्ण दगावेल आणि मोडला तर सुरक्षेत मोठी चूक होईल. अशा वेळी तुम्ही काय कराल? व्हीआयपी कल्चर आणि कडक नियमांचे पालन कराल की एका सामान्य माणसाचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न कराल? भारतीय राज्यघटनेचे आर्टिकल 21 राईट टू लाईफ हे कोणत्याही व्हीआयपी प्रोटोकॉलपेक्षा सर्वोच्च आहे. स्वामी विवेकानंद यांच्या दरिद्र नारायण या संकल्पनेनुसार सर्वात दुर्बल व्यक्तीची सेवा हीच ईश्वराची खरी सेवा आहे. एक धैर्यवान अधिकारी म्हणून तुम्ही स्वतःच्या अधिकारात त्वरित ग्रीन कॉरिडॉर तयार करून रुग्णवाहिकेला वाट करून दिली पाहिजे. पब्लिक सर्व्हिसमध्ये मानवी जीवन हेच अंतिम साध्य आहे. तुम्ही या खुर्चीत असता तर काय केले असते? कमेंट करून सांगा.